ओपन टुर्नामेंट मध्ये आपण सातत्यानं विकी मुंबईकरला खेळताना पाहिलं. नवी मुंबई मधील हा स्टार खेळाडू विकी मुंबईकर गोलंदाजी ट्रॅक वरती समोर किरण पवार. ओ मिसटायमिंग फटका फसला विकेट कीपर पासून थोडासा दूर. रन्स मिळाले फक्त एकच धाव. आज तुम्ही डावकुराताचे गोलंदाज पाहताय. मागील ओव्हर मध्ये आपण पिट्टूला पाहिलं, त्याने डावकुराताना बॉलिंग केली. आता आलाय विकी मुंबईकर, तो देखील डावकुराताचा गोलंदाज आहे. त्यामुळे व्हेरिएशन करण्यासाठी सक्षम राहू शकतो या खेळपट्टीवरती. ओ बॉल टर्न झाला. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर कदाचित इथून विकेटची अपेक्षा राहील, कारण आशिष बरेचसे बॉल निर्धाव खेळला आज आयकॉन म्हणून समर्थकडू. विपुलजी दोन डावकुराताचे गोलंदाज वापरलेत आणि समोर डावकुराताचा फलंदाज नाहीये. स्क्वॉड मध्ये समर्थ सुरक्षित आहे, तो देखील आता उभा राहिलाय की माझी वेल कधी येईल. समोर दोन डावकुरे गोलंदाज तरी देखील मी खेळपट्टीवरती नाहीये. हा देखील महत्वाचा प्रश्न राहिलाय बेलपाडा टीम. समोरच्या दिशेनं लॉंगॉनला फिल्डर पोहोचलाय, तिथे रन्स मिळेल फक्त एकच धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या अवघ्या 6 धावा, अवघ्या 6 धावा. पहिल्या षटकामध्ये 4 बनल्या. त्याच्यानंतर विकी मुंबईकरची दमदार गोलंदाजी. सातत्याने या खेळाडूबद्दल देखील चर्चा राहिले. नवी मुंबई परिसरामध्ये त्या विभागामध्ये हा खेळाडू आयकॉन सातत्याने खेळला. बऱ्याच तालुक्यांमध्ये जाऊन आपल्या नावाची छाप सोडणारा विकी मुंबईकर. समोर किरण. नेक्स्ट बॉल घेऊन किरण साठी सज्ज. हलकासा टर्न मागच्या दिशेनं. बाल बचावलेत. या क्रीडांगणामध्ये किरणचा हवा तसा परफॉर्मन्स मागील 2-3 स्पर्धांमध्ये पाहायला मिळाला नाही. किरण म्हटलं की प्रेक्षकांना हीच चर्चा रंगते की किरण मैदानामध्ये आल्यानंतर आज षटकार फार पाहायला मिळू शकतील, पण तो तसं काही आतापर्यंत देखील घडलं नाही. वारंवार चांगली गोलंदाजी त्याचं कारण आहे. गोलंदाजी टर्न करण्याची क्षमता. खेळपट्टी पूर्णपणे आता सुकी आहे, कारण पाऊस मगाशी सकाळी जोरदार कोसळला, त्याच्यानंतर कडक उन्हाचा तडाखा, त्यामुळे खेळपट्टी आता चांगली सुकले. टर्न करण्यासाठी गोलंदाज सक्षम ठरतात. आणखीन एक डॉट बॉल आणि अशा रीतीनं पूर्णपणे शांत वातावरण खेळाडू कक्षामध्ये देखील. अर्णव यंगस्टार बेलपाडा 5 चेंडू निर्धाव खेळलाय. टीमचा कॅप्टन आहे आज आशिष कडू, परंतु त्याच्या बॅट मधून रन्स आल्या नाहीयेत. 5 निर्धाव चेंडू. खराब कामगिरी. 7 बॉल फेस करत असताना फक्त 2 धावा आशिषच्या खात्यामध्ये आहेत. ओ ही चर्चा आम्ही करतो की जर गोलंदाज कमी वेगाने बॉलिंग करेल तर टर्न आणखीन प्राप्त होईल, आणि तोच प्रयत्न विकीने देखील केला. हलकासा गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू. एक्स्ट्रा रन 1. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 धावा. नेक्स्ट बॉल विकी सज्ज होतील. पुन्हा एकदा बॉल टर्न स्विंग अँड डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ राहिलाय नवी मुंबईच्या या चमचमत्या स्टारच्या नावावरती, आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावत अर्णव यंगस्टार बेलपाडा बिनबाद 8 धावा.